नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. इकडे आता वातावरण छान झालेलं आहे. थंडी कमी होऊन आता हळूहळू उन्हाळ्याची चाहूल इथे लागत आहे. बागेतला जो गुलाब आहे तो पण छान बहरलेला आहे. या सीझनमधली ही जी गुलाबाची फुलं आहेत ती पहिलीच गुलाबाची फुलं आहेत. आमची रोज संध्याकाळी बागेतली कामं आता करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. सकाळी-सकाळी ट्रेलमध्ये फिरायला जाऊन आले. स्वच्छ, सुंदर निसर्गात सकाळी-सकाळी फिरायला खूप छान वाटलं. थंडीच्या दिवसांमध्ये असं फिरायला जाता येत नाही. त्यामुळे आता येणारे जे 4-5 महिने आहेत, तेव्हा नियमितपणे ट्रेलवर जाणं होतं. फिरून घरी आले. घरी आल्यानंतर आधी घर सगळं आवरून घेतलं आणि छान तयार होऊन खाली आले. दारापुढे रांगोळी काढली. देवाची मनोभावे पूजा केली. नंतर नित्यसेवेचं जे वाचन होतं, ते वाचन केलं. चैत्रगौरीची तिला हळदी-कुंकू आणि फूल वाहून तिची पूजा केली. चैत्रगौरीला नैवेद्य दाखवला, देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर चैत्रगौरीची आणि देवाची आरती म्हटली. साधारण 11 वाजता स्वयंपाकाला लागले. इकडे प्रत्येक दिवशी आम्ही ताजी भाजी आणायला जात नाही. तर आठवड्यातनं एकदाच इंडियन स्टोअरमध्ये जाऊन भाज्या घेऊन येतो. त्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे आज काय भाजी करायची ते आधीच मनात ठरवून पटकन स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करताना एकीकडे रामनामाचा मंत्रजप सुरू केला. राईस कुकरमध्ये वरण-भात लावला होता. उडदाच्या डाळीचं वरण करायचं होतं. वरणाला ओलं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, मिरची हे सगळं घालून फोडणी दिली. त्यानंतर वांग्याचं भरीत करायचं म्हणून वांगं आधी भाजून घेतलं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कांदा, शेंगदाणे, गोडा मसाला, कांद्याची पात हे सगळं घालून भरीत तयार केलं. वरून कोथिंबीर पेरली. 2 कारले होते. त्या कारल्यांची सुद्धा टोमॅटो, कांदा घालून भाजी केली. थोडासा त्यामध्ये गूळ घातला आणि वरून कोथिंबीर पेरली. एकीकडे कणिक भिजवून ठेवलेली होती. कणिक छान मुरल्यानंतर गरम-गरम फुलके केले आणि जेवायला वाढलं. धन्यवाद.